नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. ज्याचं नाव आहे मराठी मुलगी. तर आज आपण काय बनवणार आहोत, तर प्रत्येक महाराष्ट्रीयन ह्याच्या घरी हा नैवेद्य म्हणून गोड पदार्थ बनवला जातो, ते म्हणजे पुरणपोळी. मला तर इतकी आवडते. कोणाकोणाची फेवरेट आहे मला सांगा. मला तर लय म्हणजे लय आवडते. सगळ्यात आधी हरभरा डाळ स्वच्छ धुवून मऊन शिजवून घ्यायची. एकदम मऊ शिजवून घ्यायची. डाळ मऊ शिजली की पुरण मऊ होते आणि पुरणपोळी फुटत नाही. त्यामुळे डाळ मऊ शिजवून मऊ. आणि पाव किलो गूळ. आणि हे पावडर कशाची, तर हे पावडर बडीशेप आणि सुंठ हे मंद आचेवर खमंग भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण यामध्ये जायफळ आणि विलायची टाकून पूड करून घेतलेली आहे. याच्यामुळे पोळीला खूप छान चव येते. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. ह्याच्यात गूळ टाकायचा. थोडंसं पातळ होईल, तुम्ही 15 ते 20 मिनिटं हलवत राहायचं, ते घट्ट होईल. नाहीतर सतत हलवत राहायचं, नाहीतर खाली चिटकून राहील. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. याच्यामुळे पुरणपोळी कधीच बिघडणार नाही तुमची. कसलं मस्त आहे. केलेली पावडर टाकून घेऊया. किती चिमची टाकत असते. मस्तपैकी साजूक तूप टाकून घेऊया. हे मिश्रण मंद आचेवर ठेवायचं, नाहीतर कढईला लगेच चिटकतं आणि हे सतत हलवत राहायचं. हॅलो हॅलो हॅलो. बघा, हे असं घट्ट होईपर्यंत हलवत घेत राहायचं. हे गरम गरमच पुरणाच्या जाळीत काढून घ्यायचं, म्हणजे मस्त पुरण होतं आणि लवकर होतं. थंड झालं की ते खाली पडत नाही. गरम असतानाच आपण ह्याचं पुरण वाटून घेऊया. माहो माओ माओ मावडीये. जेवढा कणकेचा गोळा आहे तेवढाच पुरणाचा घ्यायचा. मस्त दाबून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं. उंडा छान मस्त करून घ्यायचा आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. पुरणपोळीचे कणिक मळताना पिठात 2 चमचे तेल आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि घट्ट मळून घ्यायचं. 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवून नंतर कणकीला पाणी लावून चांगलं चिचून घ्यायचं आणि सैल करून घ्यायची. ह्यामुळे पोळी मऊ लुसलुशीत होते आणि तोंडात टाकता विरघळून जाते. पण त्याला कणिक चांगली चिचून घ्यावी लागते.
टम्म फुगली की त्याच्यावर तुपाची धार सोडायची आणि सगळीकडे लावून घ्यायची. मस्त असं भाजल्यावर खूप छान वास येतो. हा हा हा, काय मस्त. आपले मस्त लुसलुसीत पोळे झालेले आहेत तयार. तोंडाचं पाणी सुटले. किती छान झालेले आहेत.